हा सुनबे झालाच नाही म्हटलं तू आराम हा झाला तुले 4-5 महिने आता आले तर हा बाबू झोपू दे म्हटलं बाई काम कोण करीन म्हटलं आम्हीच करत राहू म्हटलं काम सगळं हा हो करतो म्हणजे बाबू झोपत नव्हता ना तर मी त्याला थापडत होते दूध पाजलं मी आता हो करतो काम काय हो मग माझ्या घरी असते तर बरं असते ना मी आले असते गेलं काय माय मला वाटलंच ना इतक्या दिवसाचं मला कोण बोलली नाही मी सासूबाई काही हा कामाबद्दल वाटलंच मला काही ना काही होईल म्हणून ना माझ्या घरी असते ना तर मला राहावं असं वेळ थोडाफार हा 5-6 महिने तरी हा आता काय उठान स्वयंपाक करा हे करा ते करा बरोबर येतो हो माय बाई काय हो बाय तू एकटीच झाला का म्हटलं पोरग पोरगी हा सगळ्यांनी केली ना म्हटलं पैदा 5-6 महिने झोपून थोडं राहिले पलंगावर तू जशी आली तशी माय झोपूच असते तुला मी कधी बोलली ना काही हा नाही बोलली म्हणून का फायदा असेल तर माया तू मायाला हा काम ते आलं म्हटलं मी घरी राहतो हा आता नातली मी पाहतो म्हटलं तुझा काम गिम कर तर उठले गेले तुला आवाज देऊ हे बरं हा तेच पैसा गावासून नाट्य मला कधी म्हणतो तू आई साहेब करू द्या हे करू द्या आई तर खवल तर बसून ना सगळ्याचा काही पत्ता नाही ना भांडे घास लागत ना घरचे काम करू लागत ना काही मन राहिलं नाही तर फार नकोसली बाई म्हटलं हो येऊच राहिली होती मी पण ते पोरगी काही झोप राहिली नव्हती ना हे लेटच होती मग म्हणून मला लक्षच नाही आलं झोपली ते आता मी येतो बाकीचं काम पटापट करतो तुम्ही येते बसा आईले पा हो त्या म्हटलं त्याच बशीन मी है ना मग ना दार नेन कुठे नेई ना बोलणं चाललं तू कोण हा काय म्हटलं तुम्ही मी कोण म्हणजे काय मी आई नाही का तिची म्हटलं हा पोरीची आई नाही का म्हटलं मी हो पैदा केलं म्हणजे आई पालन पोषण करणं म्हणजे ते आहे एक मोठं ते झोपले आहे म्हणून सांग आता म्हटलं 8 वाजले बाई तुम्ही उठली असती माझी दिवशी चांगली होऊन तुम्ही बसून मालेची इलिश केली असती झोपले बाई ते जाऊ दे नंतर काही मालेची इलिश मी जाय बरं कुठ लवकर झोपले कले लवकर लव मला तुझून उठून जाईन ते म्हणून जाय काम कर पटापट्टा सगळंच काम पडले नावानं मी म्हटलं कधी ना कधी उठून म्हटलं सुनबाई काय माय वाटवरले आई मला बोली 2 शब्द तर उठून काम करीन आईने सांगितले तर असं ते म्हणणं असन घे ऐकलं बोल नाही आज जा कर काम पटापट मग मला काही जात नाही मी आता आधीच बसते मी आई तुम्ही ना पालन पोषण करणं शिकू नका म्हटलं मला सर्व जमते मला नाही असं केलं थोडी पहिलं पोरं झालं नाही का केलं पालन पोषण ना मोठं केलं नाही का लाईन असं मोठं नाही केलं का नाही हा आईचं महत्व जास्त असते म्हटलं आजीपेक्षा तुम्ही शांत बस जाऊ द्या मला माहित आहे आईचं पालन पोषण जास्त असते म्हणून आईचा हक्क जास्त असते लेकरावर 9 महिने बोलायला दाखवते मला माहित आहे पण तुला बाई म्हणून राहिली का तिला सोड मी बसतो इथं पटापट काम कर काम नाही करलात का काम आहेतच ना असं लेकरं झालं म्हणून झोपून राहते 6-6 महिने तुला म्हटलं 6-6 महिने झोपले तू कोणती बाई सांग बरं तू डिलिव्हरी झाल्यावर झोपते हा हो उठतो काय माय बरं झाली माझ्या घरीच जमलं असतं मायाला काय बरं काय घेऊन आले मला काय कामधंदा अरे झाली असते म्हणते माझ्या घरी तू बघा ना मी तर बोलाल तुले माझ्या घरी ठेवलं असतं ना मी तुले तयारी झाली असते तू करतो काय करा करतो म्हणजे काय करतो हा ते घर नाही का म्हटलं ते घर नाही का हे करतो का उपकार करू म्हटलं करू काम तर बरं बाप्पा माझ्या घरातले काम मी करतो झालं हा तेच मग उठपटकन होय लोक काम करायला कसते मी तर हो ना आजकालच्या सुनाले 2 शब्द ऐकल्याशिवाय तू उठतच नाही कोणते काम करतच नाही सांगा लागते हे करा बाई सुनबाई ते करा सुनबाई 2 लेकराची माया झाली तरी पण समजत नाही हा काय करा ते एकटीच आहे बाई मग सासू किती कामं करी कदर नाही येतले चला माय पासपोर्ट आला मायाला पासपोर्ट करून टाकला बरं बाप्पा पटपट काम करून टाकलं अलग झालं आई आई काय करा पल्लू काय करणार हो काय म्हटलं होती बसली हवी शांत तर काय झालं आमच्या मुले मग पोट दुखू राहिलं मग पोट लय दुखलं खाली म्हटलं काय झालं काय ना पोटकून दुखू राहिलं काय खाल्लं असं काही खाल्लं गेलं का ते खाण्या गेलं काही केलं नाही म्हटलं पाणी चिपचिप फुकून वाटलं बाप्पा खाली हा असं काही सांडल्यासारखं हा पोटले दुखू राहिलं ओ माझे आले होते पहिले पाडी यायला पहिले 10 थोडा बाहेर काढला का हो का बरं
बरं बरं चल मग घरात नाही सांग तुला काय झालं तर. बायाला जर माहित पडलं ना तर बाया मला जवळ पण पडूच्या. हा तर म्हटलं बाहेर सांगत नाही काही नाही तिच्या घरात ठेवतो. अहो माबे कसा आहे बाबू काय करायला म्हटलं. हा तुम्ही काय करायला म्हटलं. काही नाही झोपलेली आहे ते झोपलेली आता झोपली ते. हो काय मला लाईटच राहिले का आवाज येतो ना तिथं बाहेर झोपच राहिले. नाही ना दूध काढलं झोपली ते आता काम करू पटपट घरातले आहे तिच्यापाशी. हो का बरं आहे बरं मावशी मावशी. काय झालं कोण आदर आली काय शिक्षक करायली. हो कामा निघली थोडस. हो आली आली काय काय झालं आला आदर आली. हो मावशी मी काम करत म्हटलं हे म्हटलं की वळीची पोट गेली ना घरी. हा म्हटलं किती बापा किती मुली कपडे घालते माहिती. हा तिथे काही सरम लागते का नाही म्हटलं जेवण जेवण पोरात म्हटलं गावात नाही सांग म्हटलं समजावून समजावून जाऊन. हा चांगलं वाटतं का ते मी आता गेली तुझ्या घराकडे तर मग पाहिलं काय बाहेर बसले बाजीवर उलचे कपडे घालू ना पोरं मग काही ना म्हटलं तिथे लाज वाटते का नाही तिथे म्हटलं काही. शहरात रवलं ना ते आता ते तिकडलं जीवन तर जगले आहे ना. हा पाहायला ते घालू कपडे घरचे काही नाही पण आपण काय बोला बापा तिथे. हा तिची माय तर उलटी मला म्हणून आम्हाला म्हटलं का मावशी आम्ही काही नाही म्हणून राहिलो आम्हाला काय अडचण नाही तू काय म्हणून राहिली असं त्यांना माराव त्यांना चालू. मावशी असं नाही ना हो ना पोरगं म्हटलं रे भूषण. हा भूषण म्हटलं दरवाजा उभी बसत राहते. हा ते वारा बसत राहते म्हटलं काय चांगलं वाटतं म्हटलं पोरं बोलू शकता ते आतापासून खराब सवय लावत आली मग तिथं मग सांगितलं समजा तोच जाऊन. बरं बरं ठीक आहे काय तुम्ही काय करायचं तर सांग तुम्ही जाऊन ऐकून ना नाही पोळा बांधून ठेवणं घरात नाही काय आली. मावशी कसं आहे ते म्हटलं कोण कुठे ना ते लहान आहे लहान थोडी आहे घरात ठेवले मी. हो हो ते बरोबर ठीक आहे मी जाऊन बँकेत त्यांच्या घरी सांगेन तुला. काय बोलली आता कसं वाटलं म्हटलं हा बरं वाटलं तुला का. नाही नाही पोटात दुखलं आलं. हा पोटात दुखायला म्हटलं काय माहित काय झालं तर एवढं पोट मला कधी दुखत नाही आज दुखलं नाही पोट. काही सांगू तुले दाखवून जायची गरज नाही. ते एखाद्या तुले म्हटलं ते सगळं पोरी देतात ती अजून वय झाली ती एवढी आता झाली तू 18 वर्षाची त्याच्यानं तुला पिरियड आलेत म्हटलं जाऊ नको पुढे बाहेर शांततेत झोपेल राहा आराम कर पोट दुखतेच ते पहिला टाइम. आई हे काय असते मला तर माहित नाही कोण सांगितलं पण नाही मला. अहो माय सांगायची गोष्ट नसते सांगत नाही कोणी पिरियड आले तर मी सांगल तुले पेट मध्ये पोट दुखत राहते ते सगळे महिन्यात राहते आता तुला चालू झाली महिन्यात तुला येत राहीन ते आणि पॅटवीट सोबत ठेवत जायचं होता म्हटलं कुठे जाशील ना सगळं सामान घेऊन जायचं सोबत यादी ना पॅट घेऊन जायचं म्हटलं. बाई मी खूप सहन नाही बनलं पोट दुखलं मारलं खालून. एक काम कर डोळे लाव हे थांब मी येतो वाटते मांडीवर मोठं घाल झोप थोडशी डोळे लाव झोप येते मग. हो माझं इकडे चालू आहे झोप चालू आहे मांडीवर. काही नाही मावशी पोट दुखायला पोळीचं पोट दुखाय म्हटलं मला हे कमी राहिलं नाही मला वाटते दवाखान्याचा म्हटलं का फाडी आली आहे ती दवाखान्यात येत नाही कशाशी खोट आली. हा मला हे कमी राहिलं म्हटलं मला पोळी गिड्या घेईन पोट दुखायची तर थोडं आराम भेटेन. नाही हो असं करू गोळी नको देऊ गोळ्यानं पोट वाढलं दुखत राहील थोडं सहन कर म्हणा 15-20 मिनिट तर गोष्टी कोणाकोणाचं काही होत नाही बाई काही होत नाही म्हटलं झोप अगं आई म्हटलं मला कमूस राहिले ना म्हटलं कमू राहिले म्हटलं काय झोप ना तुम्हाला कमूस राहिले नाही काय होत नाही तेव्हा काही होत नाही म्हटलं टेन्शन घेऊ. हो ना आता काय कुठे अन्न मी तुला सांगायला भरून गेली म्हटलं बाई आता लाग झाली नाही तू उडवले कपडे घालून सूट दे तुले आणि सूट गीट घालायला जा म्हणून आता पंजाबी हा म्हटलं हे चांगले कपडे वाटत चांगले ते आता बाई झालं ना ते कपडे आता लांब घेतले कपडे काही बोलत नसतील मी आता तेव्हापासून तुला कपडे द्यायला लागले शिवून एखादे कपडे गिपडे चांगले शिवून लॉंग ड्रेस फुल ड्रेस असं आता छोटे मोठे कपडे घालणं बंद कर बाई आता. बरं सांगून कोण आले म्हणून तुले कोण विचारलं नाही आली कर्ज. हो बरं पण मावशी मी काय म्हणते म्हटलं तर तू काय लागली अहो काय नाही हो फिरत चालू होती आणि तू सांगायला आली होती मला दिसलं मायलेकीचं प्रेम बापा काय मांडीवर थापून झोप घालू राहिली. हा आता मारलं मी बोलली मांडी झोपत नाही आता तिला म्हणते सर लागते म्हणते बाई मी लहान हाव का अशी कशी करते मला इकडे काय ना हा इकडलं म्हटलं नजर लावा म्हटलं कोणाची काय बाई काही बोलतो तू म्हटलं हा
काही नाही, ते म्हटलं एकटीच पोरगी आहे ना लहानीपर्यंत कळत काय करून मी. हो ते तर आहे ना, मध्ये एक तास आहे पण ऐकत नाही, टॉक्सीच्या वर चढू द्या बापा. बोललं तर बाप तिकडून बाप बोलते तिले, बोलली कायले म्हणून काही बोलता येत नाही. मा तर म्हटलं ते ना पाचपासून पदरात कधी मांडीवर झोपली नाही असं म्हटलं आई म्हणून मांडीवर झोपाल म्हणून. तिकडे येईपर्यंत पाहून माझ्या पाणी आलं म्हटलं, असं म्हटलं माय पोळी काढून गेली म्हणे. नाही बा मावशी, तिला सण लागत असं, आता लहान आहे ना, तिला पहिल्यापासून आठवले मांडीवर झोपा, तिथे मांडीवर झोपल्याशिवाय झोपच येत नाही त्याच्यानं. चल ना मावशी, चाय मांडू का तुला म्हटलं, चाय मांडू का? नाही चाय घेऊन मांडू काय नसता, चालली मी. बरं आहे चालली. बरं नाही पिलू नाही पल्लू. आई आई मी काय म्हणून राहिली, पोट दुखलं नाही आता मला बरं वाटत राहिलं. मी झोपतो, तू कामाकडे जा. नाही माय झोप तू, मी मग नंतर काम करतो. काम दिवसभर पडलेले हात दिवस पडलेला काम करा, पट्ट काम होतात. झोपते तू थोडी, झोपतो आराम कर, थोडं बरं वाटा. आई मी करला थोडं काम, मग पटापट होऊन जाईल. नाही मीच करतो, जाऊ दे तुझं काम, आराम कर. तर फिरू नको, कुठे पोट दुखलं त्या, थोडा आराम केल्यावर तुला बरं वाटेल. बरं